जावलीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय मोठे महाराज साहेब, सन्माननीय संचालक ज्ञानदेवजी रांजणे साहेब तथा प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सर्व बाबा शेताय, कृषी उत्पन्न के पार्टी सर्व सभापती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्माननीय व्यासपीठावरील जावळी तालुक्यातील प्रमुख मंडळी आज इथं उपस्थित आहेत। प्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो। लोकसभा 2024 ची निवडणूक आपण सगळे सामोरे जात आहोत आणि आपल्या सगळ्यांचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं चिन्ह कमळ येणाऱ्या 7 मेला आपल्याला कमळ समोरील बटन दाबून उदयनराजेंना भरघोस मतांनी आपल्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून लीड द्यायचा आहे। जावळी तालुक्यामध्ये गेली 15 वर्ष बाबाराजे काम करत असताना अनेक विकास कामं आपल्या जावळी तालुक्यामध्ये झालेली आहेत। त्याच पद्धतीने बाबाराजे आमच्या टीमचे ओनर आहेत, भाऊ आमचे आयकॉन प्लेयर आणि आम्ही सगळे ऑलराऊंडर प्लेयर त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे इथून पुढचं काम करू। फक्त एकच आहे भाऊ, ते मायगड वागेवरचे कोण आपले मॅच फिक्सिंग करणारे खेळाडू आपल्यात घेऊ नका। लवकरच ते राजकीय असोसिएशन मधून सुद्धा बॅन होणार आहेत। जावळीच्या कमळाचं बटन दाबून आपले नेते उमेदवार उदयनराजे भोसले यांना अधिकाधिक मतांनी निवडून द्यायचे आहे। एवढीच प्रतिज्ञा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करावी। मत सुद्धा गादीला, मान सुद्धा गादीलाच, अशा पद्धतीने आपल्याला येणारी निवडणुकीला सामोरं जायचंय आणि मला खात्री आहे आपण सगळेजण बाबाराजेंच्या पाठीशी आपली ताकद उभी कराल आणि येणाऱ्या 7 जूनला निकाल भाजपच्याच बाजूने लागेल एवढी आशा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। निवडणूक लोकसभेची आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे आता जावली काय करणार। काल केळगरमध्ये प्रदेशाध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा झाला। मेळाव्याला किती लोक होती बांधवांना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आजच्या सभेच्या निमित्तानं मी संपूर्ण जिल्ह्याला सांगू इच्छितो की जावली खऱ्या अर्थानं श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीमागं, आदरणीय उदयनराजे बाळासाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहणार आहे। देशाचे आपले लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी आपल्या सर्वच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, दलित, मजूर, मागासवर्गीय सगळ्यांसाठी अनेक योजना राबवल्या। त्या योजनांच्यासाठी आमचा खासदार खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड बहुमताने निवडून जाऊन आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याला त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातून हात वर करेल अशी शपथ या निमित्तानं आम्ही संपूर्ण जावलीकर घेतो। मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं या देशाचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। 24 तास देशाच्या हितासाठी, देशाच्या रक्षणासाठी काम करणारं मोदींचं नेतृत्व आज आपल्याला या देशाला मिळालेलं आहे। अनेक पंतप्रधान होऊन गेले, परंतु मोदींचा एवढा प्रचंड विकास या देशामध्ये अजूनही कुणी पाहिला नव्हता। 370 कलम हटवलं गेलं बांधवांनो। खऱ्या अर्थानं मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे। या देशातला, या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातले आणि या महाराष्ट्रातले अनेक वीर त्या ठिकाणी बळी गेले। त्या दहशतवाद्यांनी आपल्या मातीतल्या लोकांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी छेड केला, रक्त पिलं। अशा काश्मीरला मुक्त करण्याचं काम बांधवांनो मोदी साहेबांनी केलं। खऱ्या अर्थानं या शिवसेनेसाठी अख्खी शिवसेना त्यांच्या बरोबर आली। एक आमच्या जावलीतल्या माणसानं क्रांती केली आणि आमचा जावलीचा माणूस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, त्याचा आपल्याला अभिमान आहे। म्हणून बांधवांनो या मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी, अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपली आता महायुती झालेली आहे। त्यामुळे महायुतीचा धर्म
आपल्याला सर्वांना पाळायचं आहे. शंभूराज देसाई पाटणमधनं त्या ठिकाणी प्रचंड असं लीड देणार आहे. तुम्ही कुणी अशा आवेशात राहू नका की नेमकं काय होणार आणि काय होणार आहे. उदयनराजेच निवडून येणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. साहेबांनी काँग्रेस फोडलीच ना, मग साहेबांना तरी आता काय अधिकार सांगायचा आहे की आमचा पक्ष ह्यांनी फोडा, आमचा पक्ष त्यांनी चोरला. अरे चोरच तर तुम्ही एवढे गाफील कुठं राहिला होता, किती राजकारणामध्ये मग तुम्ही काय केलं म्हणायचं. आज उद्धव ठाकरेंचे सुद्धा उमेदवार आहेत. काय उमेदवार आहेत, किती ताकदीचे उमेदवार उभे केले, सगळे उमेदवार पडणार आहे. आम्ही तर त्यांचे दोस्त होतो, त्यांचं नेतृत्व आम्हाला होतो. आम्ही आमची दोनदा काशीत गाजली जिरवून घेतली लोकसभेला स्वतःचा पैसा घालवून. सर्वात प्रथम व्यक्तिशः माझ्या वतीने आणि उपस्थित शिवेंद्रराजे आणि सर्व मान्यवरांच्या वतीने आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र आणि अभिवादन करतो. आणि आज या अत्यंत महत्त्वाच्या अशा ह्या सभेकरता उपस्थित असलेले या आणि जावळी संघाचे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तृत्व लोकप्रिय आमदार शिवेंद्रराजे, आमचे जुने आपलं वसंतराव मानकुमरे, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लक्ष संपूर्ण जिल्ह्याचं लागलं होतं. निवडणूक हे ह्या संपूर्ण विभागाचे आणि इथले मित्र आणि आमच्या साहेब माझे मित्र सौरभ आणि चेअरमन शिंदे लता अण्णा पवार, कांताबाई देशमुख, श्री हरी गोळे, ॲडव्होकेट शिवाजीराव मास्तर, वीरेंद्र शिंदे, हनुमंत धनवडे, निर्मलाताई देशपांडे, प्रवीण कांबळे, तरडेसाहेब, अखिल गोळे आणि या संपूर्ण माझ्यासोबत उपस्थित असलेले आपण सर्व लोकशाहीतले राजे. सर्वात प्रथम या ठिकाणी मी माझ्या वतीने आणि शिवेंद्रराजेंच्या वतीने आपल्या सगळ्यांचं आणि ह्या व्यासपीठावरती असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आपण आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आला, मला पाठिंबा दर्शवण्याकरता, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं विनम्रपणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण वेळात वेळ काढून आला आणि बहुमोल वेळ खर्च केल्याबद्दल आपले आभारी मानतो. आपल्याला माहित आहे की हा संपूर्ण जो परिसर आहे, जावळी असेल, महाबळेश्वर असेल तालुका असेल, पाटण तालुका असेल, हा संपूर्ण अत्यंत सह्याद्रीचा जो हा परिसर आहे, हा अत्यंत सुंदर आणि सुंदर असा हा परिसर आहे, नजर लागण्यासारखा परिसर आहे. पण मात्र ह्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या व्यथा तितक्याच गंभीर आहेत. अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा पत्ता नव्हता, शेतीच्या पाण्याचा पत्ता नव्हता आणि त्यामुळे या संपूर्ण जावळी भागातल्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता विस्थापित झाले. अंगावरच्या कपड्यावर गेले, मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला गेले, पिंपरी चिंचवडला गेले
आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्या ठिकाणी जाऊन याच भूमी तुमच्याच या भूमीतल्या भूमिपुत्रांनी एवढ्या मोठमोठ्या संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या, याची उलाढाल आज कित्येक कोटीमध्ये असते. जावळी बँक असेल, कापड कामगार संघ, माथाडीची संपूर्ण युनियन, अण्णासाहेब पाटलांची युनियन असेल, अशा मोठमोठ्या संस्था आपण स्थापन केल्या. पण मात्र या ठिकाणी अनेक वर्षापासून जी खंत होती, कोणालाच वाटत नाही की आपण आपला परिसर सोडून दुसरीकडे जावं. आणि मग या अगोदर अनेक वर्षापासून जेव्हा काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस खरं तर त्यावेळेस आपण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या लोकांना आपण 1-2 नाही तर जवळपास 50-55 वर्ष आपण त्यांना निवडून दिलं, मतदान केलं. आणि एक प्रकारे ते एक आपल्या अंगवळणी पडलं होतं की काँग्रेसच्या उमेदवारालाच मतदान करायचं. खरं तर ज्या विश्वासाने आपण त्यांना मतदान केलं, थोडेफार लोक सोडले तर बहुतांश करून लोकांनी काय केलं तर त्या विश्वासाला तडा दिला. त्यांनी साधा विचार करायला हवा होता की या लोकांचं जीवनमान उंच नाही करता आपण नेमकं काय केलं पाहिजे. मी त्यावेळेस तो काळ होता 95 साली, 1995ला मी आदरणीय वंदनीय कैलासवासी मुंडे साहेबांना भेटलो आणि त्यावेळेस त्यांना मी सुचवलं की या संपूर्ण भागातल्या लोकांच्या फार अडचणीच्या ठिकाणी ते राहतात. फार डोंगरी हा परिसर जरी नैसर्गिक दृष्ट्या चांगला सुंदर जरी असला पण ते राहणं अवघड आहे. आणि त्यामुळं कृष्णा खोऱ्याची त्यावेळेस एक संकल्पना मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्याच्यावर भरपूर चर्चा झाली आणि कृष्णा खोऱ्याचा हा प्रकल्प त्यावेळेस त्यांनी त्याला होकार दिला, मान्यता दिली आणि या कृष्णा खोऱ्याची प्रकल्पाची सुरुवात झाली. हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. पण नंतरचा आपण जर काळ पाहिला तर त्यावेळेस फंड्स देण्यात आले, पण मधला जो काळ झाला म्हणजे 99 साली ज्यावेळेस मला समजत नाही का, कारण की धरणाची कामं चालू होती, त्यानंतर तुमच्या कॅनलची कामं चालू होती. हे सगळं चालू असताना लोकशाहीतले तुम्हीच सगळे राजे आहात, तुम्हीच परत कौल विरोधात दिला. भाजपची जनता पक्षाची मित्र पक्षाची सत्ता बाजूला लोटून टाकली आणि मग 1, 2, 3 नाही तब्बल 15 वर्ष म्हणजे 3 टर्म सत्ता नव्हती. या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये मी मगाशीच मला माहीत होतं तरी ते मी खात्री करत होतो. मी वसंतराव भाऊ आणि माझ्या शेजारी त्या बाजूला सौरभ शिंदे होते, आपले DCC बँकेचे ज्ञानदेव नामदारे असतील, तर या सगळ्यांची मी चर्चा करत होतो. त्यांनी सांगितलं की मी त्यांना विचारलं की आता जे सध्याचे जे विद्यमान उमेदवार आहे ते त्यावेळेस त्यांच्याकडं सिंचन खातं होतं, त्यावेळेस मौमातेकरला किती निधी देण्यात आला. त्यांनी सांगितलं 0. म्हणजे मला समजत नाही, ज्यावेळेस आपण लोकांच्या समोर जातो मत मागण्याकरता, लोकांच्या समोर जातो की बाबा मला मतदान करा, ज्या वेळेस तुमच्या हातात सत्ता होती तेव्हा तुम्हाला तुमचे विचार कोणी जखडून ठेवले होते का, तुमचे हात कोणी पकडले होते का सही करण्यापासून. मग का तुम्ही निधी, पुरेसा निधी या संपूर्ण भागातल्या लोकांची जी मूलभूत मागणी होती पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याकरता, ते का तुम्ही त्याला दिलं नाही. हे सुद्धा तुम्ही ज्यावेळेस ते येतील त्यांना हे विचारणा करणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी हे फक्त शोभेकरता नसतात, शोभेकरता नसतात. त्यांचं कामच हे असतं की ज्या लोकांनी आपल्याला आमच्या सगळ्यांना खासदार आणि आमदार म्हणून जेव्हा आपण निवडून देतात तेव्हा आमचं कर्तव्य बनतं
की तुमचं संपूर्ण त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, केलेली कामं जर बघितली तर निश्चितपणे तुमचे लाडके आमदार, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार हे त्या तुमच्या विश्वासाला त्या काबिल आणि पात्र राहिले हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. त्याचबरोबर संपूर्ण परिसरामध्ये जो बंद पडलेला प्रतापगड कारखाना होता, त्यावेळेस शिवेंद्रराजे काय त्यावेळेस इथले त्यांचं कार्यक्षेत्र जावळी नव्हतं. त्यावेळेस कोणाचं कार्यक्षेत्र जावळी होतं, कोणाचं होतं? सध्याचे जे विद्यमान उमेदवार आहेत त्यांचं होतं का नाही? हो का नाही? मग मला सांगा त्यावेळेस काय झालं? तो कारखाना बंद पडला, राजकारण झालं. आणि मग मला अजून आठवते की वहिनी आणि सौरभ हे मला भेटले आणि त्यावेळेस आम्ही सर्व त्यांना घेऊन ठिकठिकाणी आम्ही दिल्लीत गेलो, अधिकाऱ्यांना भेटलो, संबंधित माणसांना भेटलो आणि या ठिकाणी सुद्धा भेट घेतली. आणि घेतली जर नसती तर तुम्हाला सांगतो, हा प्रतापगड सहकारी कारखाना हा सुद्धा तुमच्या मालकीचा नसता. हा सुद्धा गिळंकृत करायचा विचार संबंधित जे आता उमेदवार आहेत त्यांचं होतं. म्हणजे मला समजत नाही की प्रत्येक गोष्टीत सर्व मी हा मीपणा हा चांगला नाहीये. कारण गांधीजींनी त्यावेळेस जो कान मंत्र दिला होता, पंचायत राजचा जो कान मंत्र दिला होता, म्हणजे पंचायत राज म्हणजे काय? म्हणजे पंचायत राज म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण नाही, सत्तेचं विकेंद्रीकरण करून सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता स्थान देणं, तरच खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने नांदणार. हा कान मंत्र दिला होता. पण काय लोक त्यांना आपल्या पलीकडे दुसरं काय दिसत नाही. निवडणुका आल्या की बिंबीच्या देठापासून मग डोळ्यात पाणी आणणं आणि सांगणार मी ह्याच मातीतला आहे, त्याच मातीत आम्ही कुठल्या मातीतले आहोत हे सांगा ना. आज मला सांगा. पण असं समजायचं चाल की तुम्ही ह्या मातीतले आहात. मग मला सांगा, शिवेंद्रराजे ह्या मातीतले नाही का? आम्ही नाही ह्या मातीतले. बरं, आता ते सुद्धा मी सोडून देतो. चला, मी आणि शिवेंद्रराजे ह्या मातीतले नाहीये. पण मग तुलना केली जाते. तुमच्या हातात जेव्हा सत्ता होती, तुम्ही ह्या मातीतले, तुम्ही काम किती केलं ते एवढं. शिवेंद्र ह्या मातीतले, राजे ह्या मातीतले नाही, त्यांनी काम किती केलं एवढं. आता मला सांगा, हे कधी होतं? हे बोलण्याच्या गोष्टी असतात. मग शिवेंद्रराजे मी बारकाने त्यांचं मनोगत व्यक्त करताना मी ऐकत होतो. बरोबर, म्हणजे त्यांनी आज त्यांचं आयुष्य समाजसेवेला त्यांचे म्हणजे आमच्या काकांपासून आजपर्यंत संपूर्ण आयुष्य आमच्या घराण्याने, मी देखील, आम्ही सर्वांनी, आमच्या वडील देखील असतील होते त्यावेळेस. पण आम्ही सगळ्यांनी कधी असा विचार केला नाही. आम्ही जेव्हा कुटुंब म्हणतो तेव्हा कुटुंब म्हणजे माझी बायको, माझे मुलं, आई वडील असं नाही. आमचं कुटुंब म्हणजे तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. तुम्ही सर्वजण जे आहात ते आमचं कुटुंब म्हणून आम्ही समजतो. आणि वाटत त्या परिस्थितीत तुम्हाला जतन करणं, तुमचं प्रगती कशी होईल, तुमचे कुटुंबातले जे तरुण आहेत ते भरारी कशी मांडतील, हा विचार आमच्या मनात नेहमी असतो. या ठिकाणी मला अजून एक मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जेव्हा तो काळ होता त्यावेळेस भोंडारवाडीचं धरणाची आम्ही त्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला. आणि मग गिरीश महाजनांकडे आम्ही जाऊन त्यावेळेस त्यांनी सांगितलं लवादामध्ये आपल्याला देता येत नाही, पण आपल्याला पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला त्याची मंजुरी मिळू शकते. त्यावेळेस ती देण्यात आली. पण शिवेंद्रराजे त्यात सुद्धा अत्यंत चिकाटीने त्यांची चिकाटी मांडली पाहिजे. ते म्हणले नाही, फक्त पिण्याच्या पाण्यासाठी नाही तर शेतीच्या पाण्यासाठी सुद्धा ह्या लोकांकरता ते पाणी उपलब्ध झालं पाहिजे.
आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं ते त्यांच्या परिश्रमामुळं आणि त्यांच्या जे काही जवळचे जे काही मान्यवर असतील ते सर्वांच्या परिश्रमामुळं आज त्या बोंडारवरच्या धरणाला त्याची सुद्धा परवानगी मिळाली आणि लवकरच त्या संपूर्ण याचं कामाला सुरुवात होईल. खरं तर ज्या वेळेस यांच्याकडे समोरच्या उमेदवारांकडे सिंचन खातं होतं, मग वातेकरला फंड्स नाही तर देऊ शकले असते, दिले नाही. बोंडारवाडीला सुद्धा निधी उपलब्ध करू शकले असते, दिले नाही. म्हणजेच याचा अर्थ की चांगला मुहूर्त त्यावेळेस नव्हता आणि ते हे दोन्ही कामं शिवेंद्रराजेंच्या हस्ते व्हावे म्हणूनच काळ सुद्धा वाट बघत होता आणि त्यामुळं आज हे संपूर्ण घडत आहे. हे करत असताना आपण जेव्हा म्हणतो की बाबा आपल्या या भागातले लोक या भागातच राहिले पाहिजे, कारण की मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतात अशातला भाग नाही. पण माथाडी युनियनच्या अण्णासाहेबांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी निर्माण केलेली माथाड्यांच्या म्हणजे लोकांच्या या भागातल्या दुर्गम भागातनं तिथं गेलेल्या लोकांच्या हिताकरता एक युनियन निर्माण केली ज्याच्यामुळं त्यांनी कोणी या मोठ्या शहरातले जे उद्योगपती आहेत जे काय उद्योजक आहेत कोणी कुठल्या प्रकारची त्यांचा फायदा घेऊ नये, त्यांना न्याय मिळवून देण्याकरता ही युनियनची स्थापना केली. पण तिथं देखील आपण जर पाहिलं तर अनेक आता आपण वाचताय या अण्णासाहेब कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या युनियन माथाडी युनियनमध्ये सुद्धा केली. त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. आज त्यांचे संपूर्ण तुम्ही आमदार महेश शिंदेने ज्याचा उल्लेख केला की त्यांच्याकडनं कागदपत्र मागून घेतली, मी बारकाईने बघत होतो. सरळ त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज सुद्धा ते जामिनावर आहे. जर तुम्ही तुम्ही गैरव्यवहार केलाच नाही तर मग तुम्ही जामीन साठी अर्ज का केला? आणि त्यामुळं हा घोटाळा तो घोटाळा अनेक घोटाळे. त्यामुळं मधल्या काळात कसं होतं ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं की वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती 100 कोटीचा घोटाळा, दुसऱ्या दिवशी 500 कोटीचा आणि लोकांची खऱ्या अर्थाने नजर मेली होती. कारण की तेच वाचून लोकांना वाटायचं की बाबा आता काय या लोकशाही हीच लोकशाही म्हणायची. घोटाळा हे या लोकशाहीच्या प्रक्रियेचा हा एक भाग झाला आहे. असं नसतं. हा पैसा हा तुमचा आहे. तो पैसा तुमच्या विकास कामांकरता, तुमच्या उत्कर्षाकरता, तुमच्या प्रगती करता तो सत्कारणी लागणार गेला पाहिजे. पण ज्या वेळेसपासून या गेल्या 10 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला, मोदींच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं आणि मित्र पक्षांचं सरकार या ठिकाणी केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात महायुतीचं जे सरकार आहे तुम्ही बघा ना, कामं किती मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या काळात फक्त घोषणा व्हायची पण त्याच्यावरती अंमलबजावणी काय व्हायची नाही. आणि म्हणून त्या काळात स्वातंत्र्य नंतरचा काळ पाहिला तर भारतीय जनता पक्षाचे फक्त 2च खासदार होते, अटल बिहारी वाजपेयीजी आणि तुमचे लालकृष्ण अडवाणीजी. आणि 2 वरनं आज परिवर्तन होऊन 2 वरनं आज संपूर्ण देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. आणि केवळ देशात नाही तर संपूर्ण जगभरात देखील आज सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज संपूर्ण भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. कारण की एक विचारधारा आहे, लोकांच्या हिताची विचारधारा आहे, लोकांच्या विकास कामांनी प्रेरित होऊन संपूर्ण भारतीय जनता पक्ष वाटचाल करत आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मगाशी जे काय लोक संपूर्ण त्या मुंबई आणि इतर ठिकाणी गेलेले आहेत ते जे विस्थापितून त्या ठिकाणी गेले त्यांना पुन्हा एकदा ते या ठिकाणी प्रस्थापित आपल्याला करायचे. आणि त्याकरता मोठ्या प्रमाणावरती केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये शिवेंद्रराजे आम्ही दोघं हातात हात घालून ॲग्रो टुरिझम असेल, टुरिझम त्याचबरोबर वेगवेगळे इतर इन्फ्रास्ट्रक्चर तर आपण मगाशी अनेकांचा तोडून उल्लेख निघाला
की दळणवळणाचे रस्ते या डोंगरी भागात तर तो एक सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. आता वाटत सुद्धा नाही की आपण म्हणजे बऱ्याचशा वेळेस आता पुण्याला जाणारा जो कात्रजचा घाट आहे त्याच्यापेक्षा रुंद आता रस्ते आपल्या या मेढ्याच्या घाटात झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागलेले आहेत. ते होत असताना संपूर्ण आपण विचार केला पाहिजे की बरेचसे राज्य असे या देशातले केरला असेल, हिमाचल असेल, हे संपूर्ण जे राज्य आहेत त्यांचं संपूर्ण त्या राज्याची अर्थव्यवस्था ही संपूर्ण टुरिस्ट इंडस्ट्रीवरती अवलंबून असते. तर मग आपलं हे महाराष्ट्रातलं तसं पाहायला गेलं तर एकमेव हा असं संपूर्ण आपल्याला लाभलेला या संपूर्ण सह्याद्री परिसर आहे. एकमेव संपूर्ण जागतिक नकाशावरती जर कुठलं हिल स्टेशन असेल तर आपल्याला जे इथून वर दिसतं कारण की जसं खालची बोंडारवाडी जसं वरची बोंडारवाडी आहे तो संपूर्ण परिसर म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणी हे तसं पाहायला गेलं तर एकमेव जागतिक नकाशावरती टुरिझमच्या मॅपवरती एकमेव असं या महाराष्ट्रातलं एकमेव असं हिल स्टेशन म्हणून नोंद आहे. आणि त्यामुळं जास्तीत जास्त टुरिझम इंडस्ट्रीला चालना देण्याचं काम आम्ही करू. काल अनेक लोक नेहमी बोलत असतात, वास्तविकरित्या आम्ही शिवेंद्रराजे आणि या ठिकाणी रांजणेला वसंतराव भाऊंला आणि जे काय मग जे मान्यवर असतील त्यांना मी विनंती नाही तर मी तर म्हणतो की हे निवडणुका जाहीर काळ संपल्यानंतर एक बैठक घेऊया. आणि कारण असताना जे माझ्यावरती काल मला माहीत नाही का मला तर काही कोणाला त्रास देत नाही पण कारण असताना तोंडसूक घेण्यात आलं की त्या ठिकाणी आम्हाला शिक्षणाचं कर्ज आम्हाला मिळण्याकरता बाधा येते, पीक कर्जासाठी पण बाधा येते, वारस नोंदीसाठी बाधा येते. माझं ह्याला कुठंही माझं त्याला माझा नकार नाही आहे. तुम्ही सांगा कसं करायचं काय करायचं ते सुद्धा आपण बसून करून घ्या. त्यामुळं तुमच्या कुठल्याही विकासाच्या जे दिशेने तुम्ही वाटचाल करणार आहात त्यात कुठेही माझं आडवा पाऊल कधीच नव्हतं आणि कधी नसणार आहे हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. आणि वेळ बराच झालं त्यामुळे मी फार काय बोलत नाही पण बोंडारवाडीच्या तिथं सुद्धा देखील आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आणि एक मला कळत नाही की काल या ठिकाणी त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष देखील आले ते काय बोलले त्याला मला माहीत नाही नेमकं त्यांना काय बोलायचं होतं. किंबहुना या ठिकाणी झालेले रस्ते सुंदर रस्ते आणि संपूर्ण डेव्हलपमेंट जी झाली ते पाहून त्यांचे सुद्धा कारण की सध्याचे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं असेल की तिथं काय झालं नाही काम नाही हे नाही ते नाही पण जेव्हा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ते सुद्धा कुठल्याही मी सौरभ शिंदेशी विचारत होतो की नेमकं त्यांच्या ह्या तिथं थोड्याफार म्हणजे सभा तर म्हणता येणार नाही पण मीटिंग सुद्धा म्हणता येईल. छोटीशी जसं पारावरची बैठक असती त्या पारावरच्या बैठकीत नेमकं काय बोलण्यात आलं तर ते म्हणले की त्यांनी सांगितलं की तुमचे सध्याचे जे उमेदवार आहेत महायुतीचे ते नेमके कुठं असतात. मला त्यांना एकच सांगायचं आहे मी कुठं जरी असलो तरी लोकांच्या विकासाच्या कामातच असतो. तुम्ही कुठं असता तेवढं मला सांगा कारण की तुमच्या हातून तुमच्या ज्यावेळेस तुम्ही या भागाचं प्रतिनिधित्व केलं असं ठोस काम काय केलं. आणि मला अजून आठवतं की त्यावेळेस संपूर्ण एक मात्र केलं दोन थापा डोळे मारणं शिमटा काढणं असं करणं तसं करणं तू इकडे ये तिकडे ये मुंबईला ये आणि ते मुंबईला येऊनच निम्म्याच्या वेळेस घाईला आले. पण मात्र या ठिकाणी आपण भूतापांना बळी न पडता आपण विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी उदयनराजेंना मत का द्यायचं आणि का नाही द्यायचं ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करणारच का नाही. आज मला सांगा महायुतीची च्या माध्यमातून जे प्रगतीचे कामं होतात एक प्रकारचं संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली
महिलांचं सक्षमीकरण असेल, तरुणांना एक प्रकारचं मोठं दालन उभं केलं इनोव्हेशनच्या खाली. मेक इन इंडियाचे प्रोजेक्ट्स आता आपल्याला पाहायला मिळतात. इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आणि त्याचबरोबर अनेक मगाशी राम मंदिराचा उल्लेख केला गेला. असे अनेक बारकाईने आपण म्हणजे वाखण्यासारखे कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे सर्व या ठिकाणी संपूर्ण राज्याभरात आणि या मतदारसंघात आमदारकीच्या आणि खासदारकीच्या ठिकठिकाणी झालेल्या पाहायला मिळतात. आणि म्हणून आपल्याला आपण विचार करायला लागणार आहे की आपल्याला ज्यावेळेस स्थिर हे कधी होतं, ज्यावेळेस स्थिर सरकार असतं आणि ज्यावेळेस अस्थिरता असते तेव्हा काहीच होत नाही. एका बाजूला जर बघितलं तर एका बाजूला मोदींजींच्या नेतृत्वाखाली आज हे सगळे बाकीचे मित्रपक्ष एकत्रित आलेले आहेत आणि काँग्रेसच्या विस्कळीत नेतृत्वाखाली तिथं ते लोक असे एकत्रित आले. आणि मग विस्कळीतपणा ज्या ठिकाणी असतो त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं, कारण की ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. प्रत्येकाचे चेहरे विचार हे वेगवेगळे असतात, विभिन्न असतात. पण या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावंच वाटतं की ज्यावेळेस लोक एका विचार मनात घेऊन एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची गरज भासत नाही. किंबहुना ते कायमस्वरूपी एकत्र राहतात. ते कारण की त्यांचं उद्दिष्ट हे सगळ्यांचं उद्दिष्ट एक असतं. पण जे स्वार्थापोटी एकत्र येतात त्या जसं त्यांचा स्वार्थ साधला जातो तसं मग संपूर्ण स्वार्थ साधल्यानंतर विचार वेगळे असतात, ते आपापल्या मार्गाने निघून जातात. कृपया करून अशी आपण चूक करू नका. आणि निश्चितपणे कारण की आपल्या कुटुंबामध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांचा आपण विचार केला पाहिजे. मला सांगा या ठिकाणी आता जे वयस्कर लोक आहेत, जे वयोवृद्ध आहेत, जे आता 65-70च्या वय गटातले आहेत, मला एक सांगा, एक 40-45 वर्षापूर्वी हीच लोक जे आता त्यांचं वय झालंय, हीच लोक त्यांचा ऐन तारुण्याचा काळ होता, ऐन भरारी मारण्याचा काळ होता, ऐन म्हणजे जसं टेक ऑफ म्हणतो ते टेक ऑफ आयुष्याचं एक संपूर्ण जीवन त्यांचं बदलण्याचा काळ होता. पण त्यावेळेस त्यावेळेस शासनाने काहीच कुठल्या प्रकारचं असं म्हणजे आशेचं किरण दाखवलं नाही, कुठं मार्गदर्शन केलं नाही. आणि त्यामुळे ह्या अशी एक नाही तर 2 पिढ्या 3 पिढ्या अशाच त्या काळातल्या त्यांचं जीवन असंच निघून गेलं. आणि हे आपल्याला आपल्या घरातल्या असलेल्या तरुण पिढी आहे त्यांच्या बाबतीत आपल्याला कदापि आपण घडून देणार नाही. त्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रगती कशी केली पाहिजे त्याला संपूर्ण मार्गदर्शन सगळे दालनं आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्व खुले मोदींच्या मार्गदर्शनाखाली खुले करण्यात आलेले आहेत. आणि जास्तीत जास्त आपण तरुण जे आज जरी लहान असले तरी उद्या तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या देशाचा भविष्य काळ आहे, एक लक्षात घ्या. आज त्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि हे करत असताना कुठेतरी एकी असली तरच ते सगळं होऊ शकतं. आणि त्यामुळं ही एकी फक्त खासदारकी पुरतं नाही, ही एकी आमदारकी पुरतं नाही, तर ज्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या ठिकाणी सुद्धा योग्य त्या संपूर्ण उमेदवारांना तिथं उमेदवारी दिली जाईल. कारण की जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून जातो त्यांच्यात जसं आमची खासदार म्हणून जबाबदारी, शिवराजांची आमदार म्हणून जबाबदारी, तशी तुमची ZP, पंचायत समिती, वेगवेगळ्या जे काही नगरपालिका, नगरपंचायत या संस्थांच्या माध्यमातून तुमच्या हातून सुद्धा जास्तीत जास्त लोकांच्या हिताचं कार्य घडून यावं ही त्याच्या मागची सगळ्यांची कल्पना आहे. आणि या ठिकाणी मला एवढंच सांगायचं वाटतं की काय लोकांना भरपूर वेळ असतो, काम करायला वेळ नसतो, पण गाड्या लावायला भरपूर वेळ असतो.
माझ्या आयुष्यात मला कधी काय जमलं नाही, पण निश्चितपणे एक सांगतो की चुकीचा जर आपण निर्णय घेतला तर हे हा सगळा डोंगरी परिसर आहे, काड्या लावून वनवा पेटवायचं आणि तुमचं संपूर्ण प्रगती घटवण्याचं काम निश्चितपणे होईल आणि ते आपल्याला होऊन द्यायचं नाही. या ठिकाणी आवर्जून आम्हाला सांगायचं वाटतं. आणि या 4-7 दिवसानंतर मोदीजींची सभा आहे 29 तारखेला. 1 तारखेचं 1 वाजताचं टायमिंग आहे. आपण सर्व मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी यावं आणि निश्चितपणे मोदींचे विचार आपण ऐकावेत. त्यातनं भरपूर घेण्यासारखं आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या फारसा वेळ न घेता मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जावळी.